1936 सालची गोष्ट आहे। जर्मनीच्या बर्लिनमध्ये ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। The final of the Olympic hockey. The wonderful Indian team in the white shorts, who so far have scored 30 goals to 0 in the tournament. तो असा काळ होता ज्यावेळी हिटलर नावाच्या एका हुकुमशहाचा जगभरात दबदबा होता। भारतीय संघ आणि जर्मनीचा संघ यांच्यातील हॉकीची मॅच ऐन रंगात आलेली असताना हिटलरच्या जर्मनीला धूळ चारत भारतीय संघानं 8-1 असा दणदणीत विजय मिळवला। आणि या विजयाचे शिल्पकार होते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद। नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज अनकट आणि मी विश्वजित। आज तुम्हाला सांगणार आहे 1936च्या ऑलिम्पिकमधील हॉकी सामन्याची ती कहाणी। 29 ऑगस्ट 1905 या दिवशी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला। हा दिवस देशभर क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। 2012 साली भारतीय सरकारनं हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद सिंग यांचा जन्म झाला। 1922 मध्ये ध्यानचंद भारतीय सैन्यात भरती झाले आणि इथंच मुळातच खेळाची आवड असलेल्या ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली। पुढे हॉकीमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 1927 मध्ये त्यांची लान्स नायक म्हणून नियुक्ती करण्यात आली। पुढे 1936 मध्ये सुभेदार म्हणून त्यांना बढती देण्यात आली। याच वर्षी त्यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवले। हे तेच वर्ष होते ज्या वर्षी भारत आणि जर्मनी यांच्यातील त्या हॉकी सामन्याची आजही चर्चा होते। आपल्या कामगिरीच्या जोरावर ध्यानचंद पुढे लेफ्टनंट झाले, कॅप्टन झाले आणि अखेर त्यांना मेजरपदी बढती देण्यात आली। 1936 साली जर्मनीच्या बर्लिनमध्ये ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। तो काळच असा होता की ज्या काळी हिटलर नावाचं वादळ जगभर घोंगावत होतं। ऑलिम्पिकमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यातील हॉकीचा सामना सुरू होता। संपूर्ण स्टेडियम भरलं होतं। या सामन्याला खुद्द हिटलरच उपस्थित राहून जर्मनीला प्रोत्साहन देत होता। हिटलरला अपेक्षा होती की त्याची टीम भारताला हरवेल आणि जर्मनीचा गौरव वाढवेल, पण झालं उलटच। भारताने जर्मनीवर 8-1 असा दणदणीत विजय मिळवला। हिटलरच्या नजरेसमोरच जर्मनीला मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आणि भारताच्या विजयाचे शिल्पकार होते मेजर ध्यानचंद। त्या सामन्यात मेजर ध्यानचंद यांचा खेळ इतका जादुई होता की संपूर्ण स्टेडियम त्यांच्या नावानं दुमदुमलं। चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटल्यासारखा फिरायचा, पासेस विजेसारखे जायचे आणि गोलकीपर गोंधळून जायचे। या सामन्यात भारतानं जर्मनीला अक्षरशः नामोहरम केलं। हा पराभव पाहून हिटलर संतापला, पण त्याच वेळी तो ध्यानचंद यांच्या खेळाने एवढा प्रभावित झाला की त्यानं मेजर ध्यानचंद यांना जर्मन सैन्यात उच्चपद देण्याची ऑफर केली। पण ध्यानचंद यांनी भारताविषयीच्या प्रेमाखातर ती ऑफर नाकारली। मला फक्त भारतासाठीच खेळायचं असं सांगत त्यांनी हिटलरला नकार दिला। मेजर ध्यानचंद यांच्या खेळाडू वृत्तीची तारीफ तर व्हायलाच हवी, मात्र हिटलर समोर न झुकता त्यांनी दाखवलेल्या बाणेदारपणाची, देशभक्तीची देखील तारीफ निश्चितच व्हायला हवी। त्या विजयानं भारताला सुवर्णपदक मिळालं। 1936च्या ऑलिम्पिकच्या फायनलची ही लढत भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली। मेजर ध्यानचंद हे एक महान हॉकी खेळाडू होते। त्यांच्या हॉकी स्टिकला एकदा जर चेंडू अडकला तर गोल झाल्याशिवाय त्याची सुटका नसे, इतका अद्भुत त्यांचा खेळ होता। याच कारणामुळे एका सामन्यादरम्यान चक्क त्यांची हॉकी स्टिक तोडण्यात आली आणि या हॉकी स्टिकमध्ये चुंबक किंवा इतर काही आहे की नाही याची तपासणी करण्यात आली। मेजर ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 या काळात 400हून अधिक आंतरराष्ट्रीय गोल केले। आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 1000 गोल केल्याची नोंद आहे। त्यांनी भारताला 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकं मिळवून दिली। तर असे भारताचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद
आजच्या या क्रीडा दिनानिमित्त त्यांच्या हॉकीतील योगदानाला, त्यांच्या खेळाडू वृत्तीला आणि त्यांच्या देशभक्तीला सलाम.